नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करणार आहे पावभाजी. पावभाजी करताना सर्वप्रथम मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. बटाटे, वाटाणा, शिमला मिरची आणि फ्लॉवर. या सर्व भाज्या मी कट करून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यात आणि त्याचा आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे. वाटाणा सुद्धा घालून घेतलाय आणि 1 ते 1.5 ग्लासच पाणी आपल्याला घालायचंय. भाज्या भिजतील एवढंच पाणी घालणार आहे. मीठ घालणार आहे चवीपुरतं. इथे जास्त पाणी घालायचं नाही. कुकर लावून घेऊन आता 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. ते आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे. या चॉपरने कांदा फार छान बारीक होतो, म्हणून मी पावभाजी करता हेच यूज करते. बघू शकता कांदा किती छान बारीक झालाय. आता तेल घेतलंय आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा घालायचा आहे. कांदा जेवढा जास्त बारीक असेल तेवढी पावभाजी आपली छान होणार आहे. कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपण मीठ घालून घेणार आहोत. इथे मी 4 टोमॅटो घेतलेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या घेतल्यात. तुम्ही जास्त घेऊ शकता मिरची. इथे मिरची घातल्याने आपल्याला प्युरीला छान रंग येणार आहे. बघू शकता मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेली आहे. कांदा परतताना आपण त्याच्यामध्ये आपलं घरातलं तूप घालून घेणार आहोत. एक ते 1.5 चमचा आपण इथे बटर सुद्धा घालणार आहोत. तूप आणि बटर कांदा परततानाच घातल्याने आपल्या पावभाजीला अधिक छान चव येणार आहे. इथे आपला कांदा छान बदामी रंगावर परतत आलेला आहे. थोडी शिमला मिरची मी मगाशी ठेवली होती कट करतानाच, ती आपल्याला आता कांदा परततानाच टाकायची आहे. शिमला मिरची अशी टाकल्याने भाजीला अधिक छान चव येते आणि थोडी भाजी आपली क्रंची पण लागते. भाजीसाठी इथे मी पाणी गरम करण्यास ठेवत आहे. इकडे आपला कांदा पण आणि परततोय. एकसारखा हलवत राहायचंय आपल्याला कांदा. कांदा असा छान परतलाय आपण बघू शकता. आता आपण टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहे. मिरची घातल्याने आपल्या प्युरीला किती छान रंग आलाय. या ठिकाणी तुम्ही काश्मीरी मिरची सुद्धा वापरू शकता. टोमॅटोची पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची, त्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत. छान तेल सुटलेले. आता आपण मसाले घालून घेऊया. पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी,
इथे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालणार आहे. आपला घरगुती मसाला पावभाजीत नाही घालायचा, फक्त पावभाजीचाच मसाला घालायचा आहे. 2 चमचे पावभाजी मसाला. आता कुकर गार झालाय आणि आपण भाज्या मॅश करून घेणार आहे. भाज्या मॅश करून घेतल्याने भाजीला अधिक घट्टपणा येतो. आणि मुलांनाही कळत नाही कोणती भाजी घातलेली आहे काय. सर्व भाज्या मुलांच्या पोटात देखील जातात. भाजी आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे आपण गरम पाणी घालून घेणार आहे भाजीला. आपल्याला लागेल तसंच आपण पाणी थोडं थोडं घालून घेणार आहोत. इथे आपल्याला भाजी एकजीव करून घ्यायची आहे. आता इथे आपल्या भाजीला छान उकळी आली आहे. आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. इथे आपण 1 चमचा बटर घालून घेणार आहे. भाजी उकळताना घातलं बटर अशा पद्धतीने की भाजीला एक मस्त टेस्ट येते. आता हलवून घेऊया आपण भाजी, म्हणजे बटर मिक्स होईल त्याच्यात. एक छान उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहे. झाकण आपल्याला अर्धवटच ठेवायचंय. दहा मिनिटं झाले, बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलाय. उकळली आपली छान भाजी. आता आपण भाजीचा गॅस बंद करूया. इथे मी अमूल बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पावभाजीचा मसाला घालणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण पाव कट करून घेतलेला आहे आणि आतून छान बटर लावून घेणार आहे. तवा गरम करून घेतला होता मी. वरून सुद्धा आपल्याला बटर लावायचंय. इथे दुसरा पाव पण मी घेतलेला आहे, त्याला सुद्धा वरून बटर लावून घेते. पाव आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. दोन्ही साइडने आपल्याला पाव भाजून घ्यायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. मस्त कडक तयार झालेत आपले पाव. तयार आहे आपली पावभाजी. पावभाजी हा असा प्रकार आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. घरात अचानक पाहुणे आल्यावर, कोणाचा बर्थडे असू द्या, विविध कार्यक्रमांना आपण पावभाजी करू शकतो. आता इथे आपण वरून बटर घालून घेऊया. अशी झटपट होणारी पावभाजी आणि सर्वांची आवडती पावभाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.